गौरी जयसिंह राजे. नाही बाबासाहेब, हे प्रेम योगायोग वगैरे सगळं ठीक आहे, पण कायद्यानुसार मिसिंग केस 7 वर्षानंतर मृत म्हणून घोषित होते. आणि त्याआधीच तुमचे जयसाहेब लगीन करून मोकळे झाले. नाही, बरं वाटतं काय बाबासाहेब? पण वसुमती जिवंत असणं शक्यच नाही. शक्यच नाही. शक्यच नाही. त्या भीषण अपघातात ती गाडीसकट दरीत कोसळली. आणखीन त्यानंतर वर्षभर तिचा पत्ताच नाहीये. आमची खात्री 7 वर्षानंतर हेच होणार. ती जिवंत असणं शक्यच नाही. पण कायदा पुरावा मागतो बाबासाहेब. साहेब जे आहे ते आहे. ते तुम्हाला पण माहिती आहे आणि आम्हाला पण माहिती आहे. उगाच कायद्याचं कीस काढण्यात काय मतलब आहे? नाही 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 बाबासाहेब, माझ्या म्हणण्याचा उद्देश इन्स्पेक्टर कसबे, नाही, एवढंच होता. रिक्वेस्ट आहे, प्लीज. काय की आत्ता आम्ही या धक्क्यातनं सावरतोय. याच्या आधी खूप चौकशा झाल्या, बरेच सर्च झाले. आणि हो, 1 मिनिट, वसुमतीचा शोध घेणं ही जबाबदारी तुमच्याच डिपार्टमेंटची आहे ना? मान्य आहे बाबासाहेब, पण काय आहे ना, आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की त्या दरीत पडलेला माणूस ना कोणाला जिंदा सापडलाय, ना कधी कोणाची बॉडी हाती लागली. दिसायला तर बरा दिसतोस. चोऱ्या करायला लाज नाही वाटत? बोल, काय पळवलंस तू इथून? मी चोर नाहीये. मी इथं काहीतरी गडबड आहे नक्की. काय झालं साहेब? खंडाकडे लाजा वाटत नाही जीप मध्ये बसून झोपा काढायला? इथं वहीन तुमच्या समोर फोन जातो आणि विचारताय काय झालं म्हणून? नाही साहेब, झोपलो नव्हतो साहेब. म्हणजे मी स्वतः येऊन गेलो 1-2 वेळा. म्हणजे वाकून बघितलं मी, पण तुम्ही बोलत होता म्हणून मग मी. तुम्ही होता काय? हा, मीच होतो. देव शपथ. चला, थँक्यू सर. ओके. कुठं काय बोलायची अक्कल नाही, काय नाही. एवढं भारताला भरती. खंडाकडे झोपला होता ना? सॉरी साहेब, जरा चुकून डोळा लागला. नक्की कोण आहेस? कोण रे तू? पोलिसांपासून का पळत होतास? हा, का बोलू पोलिसांना परत? मी सहज आलो तो इकडे. सहज? एक 60 कण कानाखाली देईन ना, खरं काय ते सांग मला, नाही तर पोलिसांच्या ताब्यात देईन मी. गौरीसाठी आलो होतो. काय बोलला? वहिनीला नावाने हाक मारतोस? मॅडम म्हणायचं, नाहीतर बाईसाहेब म्हणायचं, नाहीतर बस झालं आता. आता परत हात उचललास ना, इथेच तोंड टाकीन. ती वहिनी असेल तुझी, मी तिला गौरीच म्हणणार. कळलं ना? काय रे शाण्या? तुझा काय रे संबंध? माझा काय संबंध? जुनी ओळख आहे आमची, जुनी मैत्री आहे. एका ग्रुप मध्ये होतो आम्ही. एक म्युझिकल शोचा ग्रुप होता आमचा. कुमार, जे बोलायचं असेल ते स्पष्ट बोल, पण शांतपणे बोल. शांतपणे? तुमच्या घरात आलेली तुमची लाडकी सून, जिला तुम्ही देवी समजताय ना, ती एका 1.5 दमडीच्या कार्यक्रमात नाचणारी एक क्षुल्लक. शट अप कुमार. या घराची सून आहे. माझा ऐका पप्पा, तुम्हाला ना काहीच माहित नाहीये. तुम्ही दोघही ना भ्रमात आहात. पण आधीपासूनच संशय होता ना तो मला. भ्रमात तू आहेस. तू सारखी आपली डोक्यात राग घालून घ्यायची. आम्हाला सगळं माहिती आहे. गौरीनं आम्हाला सगळं सांगितलं, अगदी सगळंच. तरी सुद्धा तुम्ही तिला सून म्हणून स्वीकारलात? हो, जयसाठी.
आणि तिनेही जयला स्वीकारलंच ना त्याच्या भूतकाळासहित. नाही तसं नाहीये ते. तिने दादाला स्वीकारलाय ना ते या गडगंज संपत्तीसाठी. ती केवळ वसुवहिनीसारखी दिसते याचा फायदा उचलून तिने व्यवस्थित डाव रचलेला आहे. दादा तर प्रेमात अंदाज झालाय, त्याला कळणार नाहीच, पण तुम्हालाही कळत नाही. गप्प बैस कुमार, गप्प बैस. चांगलं काय आणि वाईट काय हे तुझ्यापेक्षा मला जास्त चांगलं कळतं, कळलं? चल आता. अगं राधकाचं काय मनावर घेतेस? ती काय बोलेल त्याचा काही नेम नाही. जय, पण मी त्यांना अगं खरंच हवं तर तू आदिशला विचार. सहसा तिच्या मनाविरुद्ध कोणीही जात नाही, पप्पा सुद्धा जात नाही. कधी कधी असं वाटतं आम्हीच तिचे आश्रित आहोत. वय झालंय तिचं. ते म्हणतात ना म्हातारपणात डोकं मऊ होतं, तसंच काहीतरी. आता तू चिडशील. का? राकेशचा फोन आहे. हॅलो राकेश. थँक गॉड नशीब भेटलीस तू. गौरी, मला जरा तुझ्याशी म्हणजे एक महत्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मला भेट नाही एकदा. हो नक्की भेटते, पण सांग ना काय काम आहे. नाही गौरी, फोनवर नाही बोलता येणार मला. तू एकदा भेटणं गरजेचं आहे आपलं. भेट नाही एकदा. हो पण असं अचानक. गौरी प्लीज. अरे प्लीज काय म्हणतोयस, नक्की भेटूया. मी 1-2 दिवसात सांगते तुला. प्लीज एकदाच भेट. ओके नक्की, प्रॉमिस राकेश. गुड नाईट, बाय. काय म्हणतात राकेशराव? त्याचं काहीतरी फार महत्वाचं काम आहे माझ्याकडे, भेटायचंय म्हणतोय. एकदा घरी बोलव ना जेवायला. नाही ते काम कर, आपण तिघही डिनरला जाऊया कुठेतरी. ओके. हा पण म्हणजे तुला चालत असेल तर. विचार करते. आता मला जरा कपडे बदलायचे. एक मिनिट. काय? 1 मिनिट. सरप्राईज आहे तुला. सरप्राईज? काय आहे सांग ना. बघ आलीस. दाखव. 1 मिनिट. वाव, हे किती सुंदर आहे. कशासाठी हे गिफ्ट? गिफ्ट कशासाठी नाही, सहजच आणली. या गाऊन मध्ये वसुमती खूप छान दिसायची. हा वसुमतीचा गाऊन आहे. जय, मी मेलेल्या माणसाचे कपडे घालू का? अरे का तू माझं स्वतंत्र अस्तित्व मान्य करत नाहीयेस? का तू तिचं प्रतिबिंब बघतोयस माझ्यात?